नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले चालू घडामोडीवर काही प्रश्नोत्तरे आज आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. नाटो शिखर संमेलन 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे? अमेरिका या देशात आयोजित करण्यात आले आहे. कोणत्या देशाच्या जोहर शहरात आशियाई स्क्वॉश दुहेरी अजिंक्यपद स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले होते? मलेशिया देशाच्या जोहर शहरात आशियाई स्क्वॉश दुहेरी अजिंक्यपद स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले होते. आशियाई पुरुष बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? रियाध, सौदी अरेबिया येथे आयोजित करण्यात आले होते. आशियाई पुरुष बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद टिंबटिंब यांनी पटकावले आहे. ध्रुव सितवाला याने पटकावले आहे. नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? वसंत आबाजी डहाके यांची निवड झाली आहे. 22व्या भारत रशिया वार्षिक शिखर संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? 22व्या भारत रशिया वार्षिक शिखर संमेलनाचे आयोजन मॉस्को येथे करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट सामन्यात भारतीय संघाने झी बॉम्बे विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या असून कोणत्या देशाचा विक्रम मोडला आहे? ऑस्ट्रेलिया या देशाचा विक्रम मोडला आहे. भारतीय वंशाच्या लिसा नंदी यांची कोणत्या देशाच्या मंत्रिमंडळामध्ये सांस्कृतिक मंत्री म्हणून निवड झाली आहे? ब्रिटन या देशाच्या मंत्रिमंडळामध्ये सांस्कृतिक मंत्री म्हणून निवड झाली आहे. महिला उद्योजकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी कोणत्या संस्थेने शेहर हा कार्यक्रम सुरू केला आहे? महिला उद्योजकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी नीती आयोग या संस्थेने शेहर हा कार्यक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्र सरकारने तिसरे पर्यटन धोरण जाहीर केले असून त्यानुसार किती हजार कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे? 30 ते 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. IMD स्मार्ट सिटी इंडेक्स नुसार कोणत्या देशातील ज्युरिक हे शहर प्रथम क्रमांकावर आहे? स्वित्झर्लंड या देशातील ज्युरिक हे शहर प्रथम क्रमांकावर आहे. IMD स्मार्ट सिटी इंडेक्स नुसार महाराष्ट्रातील मुंबई शहर कितव्या क्रमांकावर आहे? मुंबई हे शहर 107व्या क्रमांकावर आहे. मसूद पेजेस्कियान यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? मसूद पेजेस्कियान यांची इराण या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने स्पॅनिश ग्रांड प्री आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? सुवर्ण पदक जिंकले आहे. महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध अधिनियमन 2024 विधेयक महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत कोणी सादर केले आहे? शंभूराज देसाई यांनी सादर केले आहे. माजी सरन्यायाधीश आणि केरळचे माजी राज्यपाल P. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखाली 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने कोणत्या राज्यास 2024 चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार जाहीर केला आहे? महाराष्ट्र या राज्यास 2024 चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार जाहीर केला आहे. महिला स्वयंरोजगारांसाठी ई-पीक रिक्षा योजना कोणत्या राज्याने जाहीर केली आहे? महाराष्ट्र या राज्याने जाहीर केली आहे.
जगातील पहिल्या CNG मोटारसायकलची निर्मिती कोणत्या कंपनीने केली आहे? बजाज या कंपनीने केली आहे. जगातील पहिली CNG मोटारसायकल कोणत्या ठिकाणी लॉन्च करण्यात आली आहे? पुणे या ठिकाणी लॉन्च करण्यात आली आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो PIBच्या डायरेक्टर जनरलपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? धीरेंद्र ओझा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचे वार्षिक संरक्षण उत्पादन 2023-24 मध्ये किती रुपयांवर पोहोचले आहे? भारताचे वार्षिक संरक्षण उत्पादन 2023-24 मध्ये 1,27,00,000 रुपयांवर पोहोचले आहे. केंद्र सरकारने हरित हायड्रोजन विषयासाठी 2 वर्षासाठी किती कोटी रुपयांची तरतूद केली आहे? 200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आंतरराष्ट्रीय पशुजन्य रोग दिवस कधी साजरा करण्यात येतो? आंतरराष्ट्रीय पशुजन्य रोग दिवस 6 जुलै रोजी साजरा करण्यात येतो. कोणत्या राज्य सरकारने लोकपथ मोबाईल ॲप लॉन्च केले आहे? मध्य प्रदेश येथील राज्य सरकारने लोकपथ मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. न्यायाधीश शील नागू यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी निवड झाली आहे? पंजाब आणि हरियाणा या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी निवड झाली आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.